समृद्धी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील 2 आरोपी पंजाबमधून जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 ची धाडसी कामगिरी. दिनांक 15/5/2026 रोजी न्यू समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी पंचवटी येथे 6 आरोपितांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करून पळून गेले होते. त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे शाखेस योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांचे पथक हे समांतर तपास करीत असताना गुन्ह्याचे घटनास्थळी तात्काळ भेट देऊन अज्ञात आरोपितांचा शोध घेत होती. त्यावरून विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीम खान पठाण, मुक्तार शेख, महेश साळुंखे, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, नितीन जगताप, विलास चारोरकर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी यांच्या वास्तव्याबाबत माहिती प्राप्त केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे चेतन श्रीवंत, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, चालक नाझीम खान पठाण, मुक्तार शेख अशांचे पथक नाशिकवरून मोहाली पंजाब येथे जाऊन सतत 3 दिवस अहोरात्र परिश्रम करून आरोपी हनीश कुमार महेंद्र सिंग, राहणार कॉलेज कॉलनी, डेराबस्सी, मोहाली पंजाब, रणजित सिंग, दर्शन सिंग, रागाव, बहादरपुरा, फकीरा, जिल्हा पटियाला पंजाब यांना मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा हा त्यांच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, नाझीम खान पठाण, मुक्तार शेख, कैलाश चव्हाण, आप्पा पानवळ, राम बर्डे, गोरक्ष साबळे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, प्रदीप मस्ते, संदीप भांड, उत्तम पवार, रवींद्र आढाव, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, मिलिंद परदेशी, जगेश्वर बोरसे, धनंजय शिंदे, अमोल कोष्टी, किरण शिरसाट, सुदाम पवार, समाधान पवार, अनुजा येवले, शर्मिला कोकणी तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, शेळके, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील शेरखान पठाण, अतुल पाटील, समीर चंद्रमोरे, योगेश परदेसी आणि जया तारडे व त्यांचे पथक तसेच परिमंडळ 2 मधील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे. वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक. कुठलाही सुगावा नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता. क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500पेक्षा जास्त कॅमेरे, CCTV कॅमेरे सतत ढूंढाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत शेवटी त्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे 2 आरोपी पंजाब येथील आहेत. एक आरोपी मोहाली येथील आहेत, दुसरा एक पटियाला येथील आहे. दोन्ही आरोपी जे ताब्यात घेतलेत, अटक केले ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपींची ओळख 2010मध्ये जेलमध्ये अंबाला जेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित कुठंतरी दरोडा करायचा. त्या उद्देशाने ते पंजाबवरून निघाले. पंजाबहून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून आणि ते सुरुवातीला मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं. नाशिकला त्यांनी तिथल्या ठिकाणांची रेकी केली. त्यांनी रेकी करून तिथे ज्वेलर्सचं दुकान आहे, रोडवर असल्यामुळे ते पळून जाणं सोपं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं. त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले. नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर एका दुकानापर्यंत आले होते. आणि दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. कारागिरांनी वर्कर्सनी प्रतिकार केल्यामुळं त्यांना काही लुटता आलं नाही. त्यामुळे त्यांना आणि त्याच रिकाम्यातून त्यांना परत जावं लागलं. परंतु त्यांनी त्यावेळेस पिस्तलच्या बटनी डोक्यात मारहाण केल्यामुळं दुकानाचा कारागीर जखमी झाला होता. तो मध्ये व्यवस्थित आहे, डेंजर आहे.
परंतु कुठलाही सुगावा नसताना देखील आरोपींकडे मोबाईल नसताना देखील फक्त तांत्रिक कौशल्य अहोरात्र मेहनत घेऊन 500पेक्षा जास्त CCTV 2 दिवसामध्ये बघून आरोपींचा माग काढून मुख्य 2 आरोपींना अटक केलेली आहे. तर आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये त्यांचं काय कनेक्शन होतं का नाशिकमध्ये? नाशिकमध्ये आरोपींचं कुठलंही कनेक्शन नव्हतं. हे रेकॉर्डवरचे सगळेच गुन्हेगार आहेत. ते रँडमली नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये येऊन 2 दिवस सतत रेकी केली आणि त्यांनी ते ठरवलं की कुठल्या ठिकाणी त्यांना दरोडा करणं शक्य आहे. त्यांचं नाशिकमध्ये कुणाशी काही कनेक्शन नाही. या ठिकाणी कुठे या अगोदर त्यांच्यावर देशभरातील गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सर यातला एक जो आरोपी आहे तो आर्मीमध्ये असण्याचं काय त्याची हिस्ट्री आहे की हा कसा काय या सगळ्यांमध्ये? हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी. त्याचं पूर्वीचं तिथलं त्याची नोकरी झालेली आहे. सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे. सर कुठून ताब्यात घेण्यात आले यांना? त्या आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून. आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राईम ब्रँच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती. आणि जेव्हा आरोपीला वाटलं की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून किती माल हस्तगत करण्यात आलेला आहे? या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कुठलाही मुद्देमाल सोडलेला नव्हता. त्यांचा प्रयत्न फसलेला होता. त्यामुळे आरोपींकडे काही मुद्देमाल असलेला नाही. छोटंसं इंजिन होतं.